कोल्हापूर जिल्ह्यातील गाव नकाशा आणि सर्वे नकाशावर स्पष्ट नोंद असलेल्या शासकीय रस्ते आणि पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून ते तात्काळ खुले करावेत. अतिक्रमण करणाऱ्यांचे फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक करून त्यांचे शासकीय लाभ बंद करावेत आदी मागण्या महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळ कोल्हापूर जिल्हा कृती समितीकडून केल्या जात होत्या. मात्र याची दखल घेतली जात नसल्यानं समितीनं 6 मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान करवीर तहसीलदार स्वप्नील पवार यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सोमवारी हे उपोषण मागं घेतल्याचं कृष्णात पाटील यांनी सांगितलं. जे शिवपाणंद शेत चळवळ संघटनेच्या मार्फत आम्ही गेले 6 दिवसापासून इथं आमरण उपोषणला बसलेलो आहोत. आज या आमरण उपोषणासंदर्भात प्रशासनाशी आज आमची चर्चा झाली. या चर्चेमध्ये जे शेतरस्ते आहेत, नकाशावरील रस्ते असू दे किंवा वहिवाटीचे, त्यांचे सीमांकन फिक्स करून त्यावरील अतिक्रमणे फिक्स करून त्या जे शेतकरी आहेत त्यांना त्यांचे फार्मर आय डी ब्लॉक करणे इथं आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणे ही एक आणि प्रशासनाचे या ठिकाणी लेखी आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे. तसेच या आमच्या आंदोलनाला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा देऊन आम्हासनी सहकार्य केलं. तसेच विविध संघटनांनी आम्हासनी पाठिंबा दिला. यामुळं आमचं हे आंदोलन यशस्वी होऊ शकलं. आणि असंच मी संबंधित जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांना हे करतो की ज्यांचे पीक शेतात रस्त्याविना पडून राहते किंवा त्याचं नुकसान होते, तर अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या पिकाची व आपल्या शेताला रस्ता उपलब्ध करून जे कायद्यानं हक्क दिलेला आहे त्याचा अंमल करावा असं मला विनंतीपूर्वक सांगावं असं वाटतं. या आंदोलनात कृष्णात जाधव, बाजीराव पाटील, उत्तम जाधव, बाळू पाटील, कृष्णात पाटील, मारुती खाडे हे सहभागी झाले होते.